प्रीती. नाव जसं गोड तशीच ती स्वतःही गोड, साधी आणि मनाने खूप मोठी होती. तिच्या चेहऱ्यावर कायम एक शांत स्मित असायचं. डोळ्यांत स्वप्न होती, पण त्या स्वप्नांना कधीही गर्वाची किनार नव्हती. लहानपणापासूनच ती आईवडिलांची लाडकी होती, पण तिचं आयुष्य जास्त जोडलेलं होतं ते तिच्या वडिलांशी, म्हणजेच शंकररावांशी. शंकरराव एक साधे कष्टाळू माणूस, शहरातल्या एका छोट्या कारखान्यात काम करणारे, पण मनाने खूप श्रीमंत व्यक्ती. माझी मुलगी खूप मोठी काहीतरी करणार, ते नेहमी अभिमानाने म्हणायचे. प्रीती लहान असताना शाळेतून येऊन थेट बाबांच्या मांडीवर बसायची. बाबा, आज मी वर्गात पहिले आले म्हणायची. तेव्हा शंकररावांच्या डोळ्यात आनंद अश्रू यायचे. आई सुमित्रा थोडी कडक स्वभावाची होती. ती नेहमीच म्हणायची, मुलगी आहे, थोडं शिस्तीत राहायला शिक. पण यावर शंकरराव मात्र हसायचे आणि म्हणायचे, अगं माझी प्रीती काही चुकणार नाही, मला विश्वास आहे तिच्यावर. आणि खरंच प्रीतीनं कधीच त्यांचा विश्वास तोडला नाही. मुलगी प्रीती मोठी होत गेली तसं तिचं स्वप्नही मोठं होत गेलं. तिला शिकायचं होतं, स्वतःच्या पायांवर उभं राहायचं होतं. ती कॉलेजमध्ये टॉपर होती, सर्वांना मदत करणारी, नम्र आणि समजूतदार होती. पण समाज कधीच इतका सोपा नसतो. मुलगी मोठी झाली, आता लग्नासाठी संबंध बघायला हवा. नातेवाईकांचा दबाव वाढायला लागला. प्रीतीच्या आईलाही ते पटायला लागलं. अहो, आता मुलीचं लग्न करायचं बघा, जास्त शिक्षण नको, वय जास्त झालं की मग मुलं चांगले भेटत नाही, चांगले स्थळं येत नाही, आणि मग लग्न जमलं नाही तर मुलीलाच लोक दोष देतात. पण शंकरराव थोडे थांबले. अगं तिचे स्वप्न आहेत, अजून थोडा वेळ देऊया तिला. पण परिस्थिती, समाज, नातेवाईक हे सगळं एकत्र आलं की निर्णय आपोआप बदलतात. एक दिवस अचानक प्रीतीसाठी स्थळ आलं. मुलगा खूप चांगला आहे, सरकारी नोकरी होती, घर श्रीमंत होतं असं सांगितलं गेलं. प्रीतीनं शांतपणे तिच्या बाबांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत एकच प्रश्न होता की बाबा, तुम्ही सांगाल तसंच मी करेन. पण माझं स्वप्न. शंकररावांच्या मनात सुद्धा द्विधा मनस्थिती सुरू होती. एकीकडे त्यांच्या मुलीचं भविष्य, दुसरीकडे या समाजाचं दडपण. शेवटी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, प्रीती, तुला जर नाही म्हणायचं असेल तर आपण नाही म्हणू. प्रीती थोडी हसली. नाही बाबा, तुम्ही जे ठरवाल तेच बरोबर असेल. त्या एका वाक्यात तिनं स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली. चांगलं स्थळ असल्यानं या बापानं सुद्धा मुलीचं भविष्य निवडलं आणि मुलीचं लग्न करायचा निर्णय घेतला. लग्नाची तयारी सुरू झाली. घरात गडबड, आनंद, नातेवाईकांची गर्दी. पण त्या सगळ्यांत प्रीती खूप शांत होती. ती आरशात स्वतःकडे पाहायची आणि मनात विचार करायची, हे खरंच मी विचार केला होता तसे आयुष्य आहे का? पण लगेचच ती स्वतःला सावरायची. बाबांसाठी, त्यांच्या आनंदासाठी. ते म्हणतील तेच मी करते आहे. ते माझं चांगलं होण्यासाठीच माझं लग्न करत आहे. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. प्रीती नववधू बनून मंडपात बसली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण होठांवर स्मित. शंकरराव तिच्याकडे पाहत होते. त्यांच्या मनात आनंद होता, पण कुठेतरी एक वेदना देखील. कन्यादान करताना त्यांचे हात थरथरत होते. माझी मुलगी खूप चांगली आहे, तिची काळजी घ्या, ते मुलाच्या वडिलांना म्हणाले. पण त्या वाक्याचं खरं वजन कुणालाच कळलं नाही. आता लग्नानंतर प्रीती सासरी गेली. पहिले काही दिवस सगळं काही छान होतं. सासू हसूनच बोलायची. नवरा अमोल खूप शांत स्वभावाचा वाटायचा. प्रीतीनं स्वतःला त्या घरात मिसळून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. हेच आता माझं नवीन घर आहे, ती स्वतःलाच समजावत होती. पण काही दिवसांनी सगळं काही बदलायला लागलं. लहान लहान गोष्टींवरून सासू टोमणे मारू लागली. तुला काहीच येत नाही का? तुझ्या माहेरून काय शिकून आलीस? प्रीती सुरुवातीला हसूनच सगळं सहन करायची. नवीन आहे, सगळं ठीक होईल म्हणून कधीच ती उलटून बोलली नाही, कारण तिचे संस्कारच तसे नव्हते. पण एक दिवस सगळं खूप पुढे गेलं. सासूने मोठ्यानंच ओरडत विचारलं, तुझ्या बापाने लग्नात काय दिलं ग माझ्या मुलाला? सरकारी नोकरी असून सुद्धा. बस एवढंच. प्रीती स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले, पण ती काहीच बोलली नाही.
त्या रात्री तिनं अमोलला विचारलं, तुला असं वाटतं का? जे आई म्हणाली. अमोल आधी शांत होता, पण आई म्हणते ते चुकीचं नाही. मी सरकारी नोकरी करतो, द्यायला हवा होतं, त्यानं हळू आवाजातच उत्तर दिलं. त्या एका वाक्यानं प्रीतीचं मन पूर्णपणे तुटलं. त्या रात्री ती खूप जास्त रडली, पण आवाज मात्र दाबून ठेवला. कारण तिला शिकवलं होतं संसार टिकवायचा असतो. आणि इथून सुरू झाली प्रीतीच्या आयुष्यातील खरी परीक्षा. लग्नानंतरच्या पहिल्या काही दिवसांतील गोडवा आता हळूहळू विरघळत चालला होता. घर तेच, माणसं तीच, पण त्यांच्या वागण्यातला बदल प्रीतीला दररोज नव्यानं जाणवू लागला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती एकटीच घरातली सगळी कामं करत असे. सासूचा आवाज कायम कडक, हे नीट नाही, ते बरोबर नाही, काहीही केलं तरी चूकच. प्रीतीनं स्वतःला समजावलं, नवीन आहे, वेळ लागेल. पण दिवस गेले आणि वेळ देखील गेली, तरी काहीच बदललं नाही. एक दिवस सकाळी प्रीतीनं नाश्ता थोडासा उशिरा दिला, फक्त 5 मिनिट. पण त्या 5 मिनिटांनी जणू घरात वादळच आलं. तुझ्या माहेरी अशीच कामं करत होतीस का? सासूचा आवाज संपूर्ण घरात घुमला. प्रीती शांत उभी होती. तिच्या हातातला चहा थरथरत होता. माफ करा, थोडा उशीर झाला, ती हळू आवाजात म्हणाली. माफ करा म्हणाल्यानं काही होतं का? सासूनं कप जोरात टेबलावर आपटला. त्या दिवशी पहिल्यांदाच प्रीतीला स्वतःवर राग आला. मी एवढं का सहन करते या लोकांचं? पण लगेचच बाबांचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला. त्यांचं हसणं, त्यांचा विश्वास. माझी मुलगी कधीच चुकणार नाही. आणि ती पुन्हा शांत झाली. तिचा नवरा अमोल, तो सगळं काही पाहत होता, पण तो कधीच काही बोलत नव्हता, ना कधी बायकोची साईड घेत होता. तो सकाळी लवकर ऑफिसला जायचा, रात्री उशिरा घरी परत यायचा आणि सगळं जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीनं वागायचा. कधी कधी तर रात्र रात्र तो घराबाहेर असायचा. एकदा प्रीतीनं पुन्हा धाडस करून त्याला विचारलं की तुला काहीच वाटत नाही का माझ्यासाठी? तुझी आई माझ्यासोबत कसे वागते ते? अमोलनं फोनवरून नजरही वर केली नाही. तूच ॲडजस्ट कर आता, माझ्या आईचा स्वभावच तसा आहे. खरं बोलते ती. त्या एका वाक्यानं प्रीती पूर्णपणे एकटी पडली. आता दिवसेंदिवस टोमणे वाढायला लागले होते. तुझ्या बापानं काय दिलं लग्नात तरी? आम्हाला फसवलं का तुम्ही लोकांनी? हे प्रश्न आता तिचे रोजचेच झाले होते. प्रीती प्रत्येक वेळी शांत राहायची, कारण तिला माहिती होतं हे प्रश्न फक्त तिला नाही तर तिच्या वडिलांच्या सन्मानाला होते. एक दिवस सासूनं थेट सांगितलं, तुझ्या बापाला फोन कर आत्ताच आणि सांग की अजून पैसे पाठवायला. प्रीतीच्या हातातला फोन थरथरला. मी असं कसं सांगू? तिनं घाबरतच विचारलं. का नाही सांगू शकत? सासू जोरात ओरडली. लग्नात कमी सोनं दिलं, आता भरपाई करायची आहे म्हणावं. त्या क्षणी प्रीतीच्या डोळ्यांत अश्रू आले, पण आवाज नाही. तिनं फोन उचलला, पण नंबर डायल करण्याआधीच तिचा हात थांबला. मी माझ्या बाबांना कसं सांगू? तिला आठवलं शंकररावांनी किती कष्ट करून तिचं लग्न केलं होतं. त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून सगळं केलं होतं. त्या रात्री प्रीती खूप वेळ खिडकीत उभी राहिली. बाहेर अंधार होता आणि तिच्या मनातही. तिला वाटलं, हेच का माझं आयुष्य, जे मी स्वप्न पाहिलं होतं? पण खरी परीक्षा तर अजून बाकी होती. दुसऱ्याच दिवशी घरात काही पाहुणे आले होते. सगळ्यांसमोर सासूने मुद्दामच बोलायला सुरुवात केली. आमची सून काही कामाची नाही. तिच्या माहेरून काहीच आणलं नाही तिनं सोबत. आणि यावर सगळेच प्रीतीवर हसत होते. प्रीती मात्र आतूनच तुटत होती. तिच्या डोळ्यांतले अश्रू तिनं कसंबसं आवरले, कारण तिला शिकवलं होतं आपल्या घरची इज्जत जपायची असते. त्या रात्री ती पहिल्यांदाच कोसळली. ती शांतपणे रडत होती, कोणी ऐकू नये म्हणून उशी तोंडावर ठेवून. आणि अचानकच तिचा फोन वाजला. बाबा. स्क्रीनवर नाव पाहताच तिचे हात थरथरले. ती काही सेकंद फोनकडेच पाहत राहिली, उचलावा की नाही. शेवटी तिनं तो फोन घेतला. हॅलो प्रीतू, कशी आहेस बाळा? शंकररावांचा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यांतले अश्रू थांबेनात. पण तरीही तिनं स्वतःला कसं तरी सावरलं.
मी मी ठीक आहे बाबा. खरंच? त्यांनी हळू आवाजात तिकडून विचारलं. त्या एका शब्दांत इतकी माया होती की प्रीतीचा बांध तुटायला लागला. पण तिनं स्वतःला रोखलं. हो बाबा, सगळं छान आहे. तुम्ही कसे आहात? आई ठीक आहे ना? माझी आठवण येते की नाही तुम्हाला? तिनं हुंदका लपवतच बाबाला विचारलं. पण यावर फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. शंकररावांना काहीतरी वेगळंच जाणवत होतं. आम्ही तर सगळे ठीक आहोत. तुझी आठवण तर रोज येते. पण बाळा, काही त्रास आहे का तुला तिथं? त्यांनी डायरेक्ट विचारलं. प्रीती काही क्षण गप्प राहिली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं फिरू लागलं. टोमणे, अपमान, एकटेपण. पण पुढच्याच क्षणी तिनं स्वतःला सावरलं. नाही बाबा, मी खूप खुश आहे. तुम्ही काळजी करू नका माझी. तुमचा जावई खूप चांगला आहे. तुमच्यासारखंच माझ्यावर खूप प्रेम करतो. हे ऐकून शंकररावांच्या जीवात जीव आला. मग ठीक आहे म्हणत त्यांनी आपला फोन ठेवला आणि त्या क्षणी ती पूर्णपणे इकडे कोसळली. त्या रात्री पहिल्यांदाच प्रीतीनं स्वतःला प्रश्न विचारला. मी किती दिवस असं सहन करणार? किती दिवस बाबांसोबत खोटं बोलणार? पण याचे उत्तर तिच्याकडे नव्हते. आणि दुसऱ्या बाजूला शंकरराव मात्र शांत बसले होते. त्यांना मुलगी काहीतरी लपवत आहे, काहीतरी चुकीचं घडत असल्याचीही जाणीव होत होती. कारण लग्नाला 6 महिने झाले. मुलीला फक्त एकदाच माहेरी पाठवले, तेही एक रात्रीसाठी. आणि त्यात आपली मुलगी आपल्याला दुःख होईल असं काहीच सांगणार नाही. सासरच्या गोष्टी म्हणजे माझी मुलगी ठीक नाही. त्यांच्या मनात एक आवाज घुमत होता. त्या रात्री शंकरराव झोपलेच नाहीत. प्रीतीच्या आवाजातलं बनावट हसू त्यांना सतावत होतं. मी ठीक आहे बाबा, हे शब्द त्यांनी कित्येक वेळा मनात पुन्हा पुन्हा ऐकले. पण प्रत्येक वेळी त्यांना जाणवत होतं ती ठीक नाही, अजिबात ठीक नाही. सकाळ झाली. सुमित्रा चहा बनवत होती. शंकरराव मात्र विचारात हरवलेले. काय झालं? इतके शांत का? तिनं विचारलं. शंकररावांनी हळू आवाजात उत्तर दिलं. मी आज आपल्या प्रीतीकडे जाऊन येतो. सुमित्रा थोडी चकित झाली. अचानक का जाता असं? काही झालं का? काही नाही, फक्त भेटून येतो. डोळ्यांनी तिला पाहून येतो, म्हणजे मन शांत होईल माझं. पण त्यांच्या आवाजातली चिंता लपली नाही. काही तासांनी लग्नाच्या 6 महिन्यानंतर पहिल्यांदाच शंकरराव प्रीतीच्या सासरी पोहोचले होते. घर खूप आलिशान मोठं होतं, व्यवस्थित होतं. बाहेरून सगळं अगदी परफेक्ट दिसत होतं. पण काही वेळा घराचा आकार नाही तर त्यातल्या माणसांचा स्वभाव घराचं खरं रूप दाखवतो. दरवाजा ठोठावला. प्रीतीनं दरवाजा उघडला. समोर तिचे बाबा उभे होते. क्षणभर ती स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि एक दडलेली भीती. बाबा, तुम्ही इथं? शंकररावांनी हसण्याचा प्रयत्न केला. हो बाळा, वाटलं भेटून जावं तुला. पण त्यांनी एक गोष्ट लगेचच ओळखली. प्रीतीचा चेहरा आता खूप बदलला होता. ती आधीसारखी चमकत नव्हती. तिच्या डोळ्यांतली चमक कुठेतरी हरवली होती. या ना. ती त्यांना आत घेऊन गेली. घरात सासू बसलेली होती. अरे वा, या या. तिचा आवाज गोड होता पण बनावट. कसे आहात? ती हसत विचारत होती. शंकरराव शांतपणे बसले. ठीक आहे, तुम्ही सांगा, तुम्ही सगळे कसे आहात? थोड्या वेळाने प्रीती चहा घेऊन आली. तिच्या हातात कप थरथरत होता. शंकररावांनी ते पाहिलं पण काही बोलले नाही. सासू बोलायला लागली. तुमची मुलगी ना, अजून बरंच काही शिकायचं बाकी आहे तिला. ती हसत म्हणाली. घरकामात फारशी हुशार नाही होती, शिकेल म्हटलं हळूहळू. प्रीती खाली मान घालून उभी होती. शंकररावांच्या मनात काहीतरी टोचलं. प्रीती तर लहानपणापासूनच सगळं करत होती. जमतं की तिला सगळं? ते हळू आवाजात म्हणाले. सासू लगेचच बोलली. असं का? मग इथे येऊन सगळं विसरली वाटतं काम? त्या क्षणी प्रीतीच्या डोळ्यांत अश्रू आले. पण तिनं ते लपवले. तोपर्यंत तिचा नवरा अमोलही घरी आला होता. तो आला. नमस्कार बाबा म्हणाला. शंकररावांनी त्याच्याकडे पाहिलं. कसे आहात जावई बापू? त्यांनी विचारलं. ठीक आहे, त्यानं इतकंच उत्तर दिलं आणि बॅग प्रीतीच्या हातात देत तो आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. प्रीतीनं घाईघाई पाण्याचा ग्लास भरला
आणि त्याच्या मागे धावतच त्याला पाणी द्यायला गेली. शंकररावांना जाणवलं, या घरात काहीतरी खूप चुकतंय. कदाचित माझी मुलगी इथे खुश नाही. पण अजून त्यांना पूर्ण सत्य कळलं नव्हतं. आता संध्याकाळ झाली. सगळे जेवायला बसले. प्रीतीनं सगळ्यांना वाढलं आणि ती स्वतः सगळ्यांच्या शेवटी जेवण करायला बसली. सासू पुन्हा बोलली, तुमच्या मुलीला सांगितलंय थोडं माहेरून मदत घ्यायला, पण तिनं तुम्हाला सांगितलं की नाही माहिती नाही. शंकररावांचा हात थांबला. काय म्हणालात? त्यांनी शांतपणे विचारलं. अहो, लग्नात काही गोष्टी राहिल्या होत्या की द्यायच्या. आता थोडं भरून काढायला सांगितलं. सरकारी नोकरीत आहे जावई तुमचं, त्याचा मान सन्मान तुम्ही जपायला नको. त्या क्षणी शंकररावांच्या मनात वीज चमकली. त्यांना सगळं समजायला लागलं. त्यांनी आपल्या प्रीतीकडे पाहिलं. ती खाली मान घालून बसली होती. तिच्या डोळ्यांतून शांतपणे अश्रू वाहत होते. प्रीती बाळा, त्यांनी हळू आवाजात हाक मारली, पण ती काही बोलली नाही. तुला कोणी काही सांगितलं आहे का? तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? त्यांनी पुन्हा तिला विचारलं. घरात अचानक शांतता पसरली. सासू आणि अमोल एकमेकांकडे पाहू लागले. प्रीतीनं डोकं वर केलं. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त वेदना होती. ती काही क्षण गप्प राहिली आणि मग तिनं हळू आवाजातच म्हटलं, बाबा, मी इथं ठीक नाही. त्या 4 शब्दांनी शंकररावांचं हृदय तुटलं. काय झालं बाळा? त्यांचा आवाज थरथरत होता. आणि मग लग्नानंतर तिच्यासोबत काय काय घडलं ते सगळं काही प्रीतीनं त्यांना सांगायला सुरुवात केली. प्रत्येक टोमणा, प्रत्येक अपमान, पैशांची मागणी, अमोलचं शांत राहणं, तिला सपोर्ट न करणं, आईची बाजू घेणं, तिला एकटं पाडणं, हे सगळं. यावर सासूमध्ये चोरडली, हे सगळं खोटं आहे. सून नाही, मुलगी म्हणून वागवते तुमच्या मुलीला. ती बघा काहीही खोटं बोलत आहे. पण आता उशीर झाला होता. सत्य बाहेर आलं होतं. शंकरराव शांतपणे उठले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्यात एक वेगळीच ताकद होती. माझ्या मुलीला तुम्ही त्रास दिला? त्यांनी शांत पण कठोर आवाजात विचारलं. यावर अमोल काहीच बोलला नाही. सासू मात्र अजूनही स्वतःचं समर्थन करत होती. शंकररावांनी प्रीतीचे डोळे पुसले, तिचा हात धरला आणि म्हणाले, चल बाळा, घरी जाऊया. पण प्रीती थोडी थांबली. पण बाबा, हा समाज, लोक तुम्हाला तसेच मला शांतीनं जगू देणार नाही. शंकररावांनी तिच्या डोळ्यांत पाहिलं. माझ्यासाठी माझी मुलगी महत्त्वाची आहे बाळा, हा समाज नाही. त्या क्षणी प्रीतीच्या डोळ्यांत पहिल्यांदाच आशेचा किरण दिसला. प्रीती त्या दिवशी बाबांसोबत माहेरी परतली. घर तेच होतं, भिंती त्याच, पण वातावरण पूर्ण बदललं होतं. दरवाजातून आत पाऊल टाकताच तिच्या डोळ्यांत अश्रू आले. इथेच मी लहानची मोठी झाली होती. इथंच तिची स्वप्न फुलली होती आणि आज तीच प्रीती तिच्या घरी परत आली होती. अर्धी तुटलेली पण संपलेली नाही. सुमित्रा आईनं दरवाजा उघडला. प्रीतीला असं अचानक दारात पाहताच तिच्या हातातून पाण्याचा ग्लासच खाली पडला. प्रीती, ती धावतच तिच्याकडे आली आणि घट्ट मिठी मारली. काय झालं बाळा? प्रीती काही बोलली नाही. फक्त आईच्या कुशीत ती रडत राहिली. त्या रात्री घरात पूर्ण शांतता होती. कोणी मोठ्यानं काहीच बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात हजारो प्रश्न होते. शंकररावांनी सगळं बायको सुमित्राला सांगितलं. प्रत्येक शब्द ऐकताना तिच्या डोळ्यांत राग आणि वेदना एकत्रच दिसत होते. आपल्या मुलीला इतका त्रास, ती हळू आवाजात म्हणाली. पण दुसऱ्याच दिवशी या समाजानं आपलं काम सुरू केलं. त्यांची मुलगी परत आली. काहीतरी त्यांच्यात बिनसलं दिसतं. संसार टिकवता आला नाही का? सोडून दिलं वाटतं नवऱ्यानं. हे टोमणे सुरू झाले. नातेवाईक, शेजारी, ओळखीचे सगळ्यांच्या नजरा आता प्रीतीवर खेळल्या होत्या. त्यामुळे आता प्रीती घराबाहेर पडायलाही घाबरू लागली. तिच्या प्रत्येक पावलांवर लोकांची कुजबूज ऐकू येत होती. आजकालच्या मुली थोडंही सहन नाही होत त्यांना. त्या शब्दांनी तिच्या मनात पुन्हा एकदा शंका निर्माण झाली. खरंच माझीच चूक आहे का? एक दिवस तिनं आपल्या बाबांना विचारलं, बाबा, मी माझ्या सासरी परत जावं का? त्या प्रश्नानं शंकररावांच्या मनाला जोराचा धक्का बसला.
तुला परत त्या नरकात जायचं आहे का बेटा? त्यांचा आवाज थरथरत होता. प्रीती शांतपणे म्हणाली, पण बाबा, लोक काय म्हणतील? नावं ठेवायला त्यांनी सुरुवात केली. माझ्यामुळे मी तुम्हाला टेन्शन देऊ शकत नाही. शंकरराव काही क्षण गप्प राहिले आणि मग त्यांनी हळू आवाजातच आपल्या मुलीला म्हटलं, लोक तुझं आयुष्य तुझ्या सासरी येऊन जगणार आहेत का? त्या एका प्रश्नानं प्रीती गप्प झाली. बाळा, शंकरराव तिच्या जवळ येत बसले. संसार टिकवण्यासाठी स्वतःला तोडायचं नसतं आणि जिथे सन्मान नाही तिथे राहायचं नसतं. त्या शब्दांनी प्रीतीच्या मनात काहीतरी हलायला लागलं. पण तिची परीक्षा अजून बाकी होती. काही दिवसांनी अमोल आणि त्याचे आईवडील प्रीतीच्या माहेरी आले. घरात पुन्हा तणावाचं वातावरण तयार झालं. तिला परत पाठवा. आता ती आमची सून, अमोलची बायको आहे. तुमच्यापेक्षा आमचा हक्क तिच्यावर जास्त आहे, सासूनं सरळ सांगितलं. आधी तर शंकरराव शांत होते, पण पुढे, आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या, ते हळू आवाजात म्हणाले. माझ्या मुलीला तुमच्या घरी घेऊन जा, पण माझ्या मुलीला तुम्ही तिथं सन्मान द्याल का? आता घरात शांतता पसरली. अमोलने नजर खाली केली. ती थोडी ॲडजस्ट करेल तर? तो म्हणाला, ॲडजस्ट? शंकररावांचा आवाज कठोर झाला. किती ॲडजस्ट करायचं तिनं? अपमान सहन करणं म्हणजे ॲडजस्ट का जावई बापू? प्रीती बाजूला उभी होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. सासू पुन्हा बोलली, आमच्या घराचे काही नियम आहेत. शंकररावांनी तिचं वाक्य मध्येच तोडलं. सगळ्यांचे काही ना काही नियम असतात, पण माणुसकी त्याहूनही मोठी असते. त्या क्षणी प्रीतीनं बाबांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आपल्या बाबांबद्दल अभिमान होता. अमोलनं शेवटचा प्रयत्न केला. प्रीती, तू चल माझ्यासोबत, आपण सगळं काही ठीक करू. प्रीती काही क्षण गप्प राहिली. तिच्या मनात सगळं काही फिरत होतं. तो अपमान, ते अश्रू आणि ते एकटेपण. आणि मग तिनं एक दीर्घ श्वास घेतला. नाही, त्या एका शब्दाने सगळे थबकले. मी आता कधीच परत येणार नाही. तिचा आवाज शांत होता पण ठाम होता. जिथे माझा सन्मान नाही तिथे मी आता राहणार नाही. त्या क्षणी प्रीती पहिल्यांदाच स्वतःसाठी आज उभी राहिली. अमोल काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच पश्चाताप दिसत होता. पण आता खूप जास्त उशीर झाला होता. ते सगळे तिथून निघून गेले. घरात पुन्हा शांतता पसरली. पण यावेळी ती शांतता वेगळी होती. ती स्वाभिमानाची होती. त्या रात्री प्रीती खिडकीत उभी होती. बाहेर पुन्हा अंधार होता, पण तिच्या मनात आता प्रकाश होता. मी तुटले नाही, मी पुन्हा उभी राहीन. आणि त्या क्षणी तिच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला. त्या रात्री खिडकीत उभी राहून प्रीतीनं स्वतःला एक वचन दिलं होतं की आता मी कुणासाठी नाही तर स्वतःसाठी जगेन. सकाळ उजाडली, पण यावेळी ती वेगळी होती. आधीसारखी उदास, हरलेली प्रीती नव्हती ती. डोळ्यांत थोडी भीती अजूनही होती, पण त्याहून मोठी होती ती जिद्द. पुढच्या काही दिवस ती शांत राहिली. स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की मी काय करू शकते, हा प्रश्न तिच्या मनात सतत घुमत होता. एक दिवस ती तिच्या जुन्या कपाटाजवळ बसली होती. त्यात तिनं जपून ठेवलेली तिची कॉलेजची मार्कशीट्स, सर्टिफिकेट्स सगळं तिनं बाहेर काढलं. तिनं एक कागद हातात घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. मी एवढीही वाईट नाही, मी काहीतरी अजूनही करू शकते. ती थेट बाबांकडे गेली. बाबा, मला पुन्हा शिकायचं आहे किंवा आता नोकरी करायची आहे. शंकरराव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले आणि मग त्यांच्या डोळ्यात अभिमान चमकला. हीच आहे माझी मुलगी, ते हसत म्हणाले. पण वाट सोपी नव्हती. प्रीतीनं नोकरी शोधायला सुरुवात केली. 1, 2, 3 अनेक ठिकाणी ती इंटरव्ह्यू देत होती. तुझं लग्न झालं आहे का? का सोडलं सासरचं घर? हे प्रश्न तिला पुन्हा पुन्हा ऐकावे लागत होते. प्रत्येक वेळी तिच्या जखमा पुन्हा पुन्हा उघडत होत्या. कधी कधी ती परत येऊन रडायची. माझ्याकडून काहीच होणार नाही, ती स्वतःलाच म्हणायची. पण त्या प्रत्येक वेळी शंकरराव तिच्या जवळ येऊन बसायचे.
हार मानायची नाही बाळा, ते शांतपणे समजावत तिला म्हणायचे. एक दिवस तिला एका छोट्या ऑफिसमधून कॉल आला. तुम्ही उद्या जॉईन करू शकता. त्या क्षणी प्रीतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी करू शकते, तिनं स्वतःला म्हटलं. पहिला दिवस ती ऑफिसमध्ये गेली. साधं काम होतं, पगारही फारसा नव्हता, पण तिच्यासाठी तो एक नवीन सुरुवात होती. ती मनापासून काम करू लागली. प्रत्येक फाईल, प्रत्येक जबाबदारी ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत होती. हळूहळू लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहू लागले. ही मुलगी खूप मेहनती आहे, विश्वास ठेवण्यासारखी आहे. प्रीती बदलत होती. ती आता फक्त कुणाची मुलगी किंवा सून नव्हती, ती स्वतःची ओळख बनवत होती. काही महिन्यात तिला प्रमोशन मिळालं. तिचा पगार वाढला, त्यासोबत आत्मविश्वासही. त्या दिवशी ती घरी आली आणि बाबांच्या हातात पहिलाच पगार ठेवला. बाबा, हे तुमच्यासाठी. शंकररावांच्या डोळ्यात अश्रू आले. मला काही नको बाळा, तू आनंदी आहेस तेच पुरेसं आहे. पण समाज, तो अजूनही थांबलेला नव्हता. आता नोकरी करते म्हणून एवढी मोठी झाली का? आता नवऱ्यासोबत घटस्फोट घेणार की पुन्हा लग्न करणार, असे प्रश्न अजूनही तिच्या मागे होते. पण यावेळी प्रीती बदलली होती. ती हसूनच लोकांना उत्तरं द्यायची. मी आधी स्वतःला पूर्ण करेन, माझ्या आईबाबांची मान अभिमानाने वर करेन, नंतर बाकी सगळं. एक दिवस तिला एक मोठी संधी मिळाली. एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू. ती खूप घाबरली होती, पण तिनं स्वतःला आठवलं की मी तुटले नाही, मी अजूनही मजबूत आहे. इंटरव्ह्यूच्या दिवशी ती आत्मविश्वासाने आत गेली. प्रत्येक प्रश्नाला तिनं शांतपणे उत्तर दिलं. काही दिवसांनी तिला तिथून कॉल आला की कॉंग्रॅच्युलेशन, यू आर सिलेक्टेड. त्या क्षणी तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ती आता एक नवीन प्रीती होती, स्वतःच्या पायावर उभी, स्वाभिमानी आणि आत्मविश्वासाने भरलेली. त्या रात्री ती पुन्हा खिडकीत उभी होती, पण यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त आणि फक्त एक वेगळीच चमक होती. मी जिंकले, ती हळू आवाजात म्हणाली. आणि दूर कुठेतरी अमोललाही तिच्या या यशाची बातमी कळली. त्याच्या मनात एकच विचार होता की मी काय गमावलं. माझ्या आईचं ऐकून मी माझा सुखी संसार मोडला. वेळ पुढे सरकत होता आणि प्रीतीचं आयुष्य आता एका नव्या दिशेनं धावत होतं. ती आता मजबूत झाली होती, स्वतःच्या पायावर उभी राहिलेली, आत्मविश्वासाने भरलेली. पण काही गोष्टी आयुष्यात पूर्णपणे मागे राहत नाहीत, त्या कधीतरी परत येतात आपली परीक्षा घ्यायला. एक दिवस ऑफिसमधून घरी परत येताना प्रीतीला एक ओळखीचा चेहरा दिसला. अमोल. तो तिच्यासमोर उभा होता. काही क्षण दोघंही शांत. काळ जणू थांबला होता. अमोलचा चेहरा बदलला होता. तो आधीसारखा आत्मविश्वासाने भरलेला नव्हता. त्याच्या डोळ्यात आता एकच गोष्ट होती, ती म्हणजे पश्चाताप. प्रीती. त्याने हळू आवाजातच तिला हाक मारली. प्रीतीनं त्याच्याकडे पाहिलं, पण तिच्या नजरेत आता अजिबात वेदना नव्हती, फक्त आणि फक्त शांतता होती. कशी आहेस? अमोलनं विचारलं. खूप चांगली आणि खूप खुश, तिनं ठामपणे उत्तर दिलं. त्या एका उत्तराने अमोलला सगळं समजलं. तो काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्रीती काही क्षण विचारात पडली आणि मग शांतपणे म्हणाली, बोल. मी चुकलो प्रीती. अमोलचा आवाज थरथरत होता. मी तुला कधीच समजून घेतलं नाही. आईच्या शब्दांवर मी विश्वास ठेवला, तिची साथ दिली आणि तुला मात्र एकटी सोडलं, दुखावलं. प्रीती शांतपणे ऐकत होती. तू गेल्यानंतर मला कळलं तुझी किंमत काय होती. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? त्यानं हळू आवाजात विचारलं. त्या प्रश्नाने काही क्षणासाठी सगळं थांबलं. प्रीतीच्या डोळ्यांसमोर सगळं पुन्हा फिरायला लागलं. तो अपमान, ते अश्रू, ती एकटीपणाची रात्र, पण त्याचबरोबर तिचा संघर्ष, तिची जिद्द आणि तिचं
आलेलं हे यश. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळूच हसली. अमोल, तिनं शांत आवाजात म्हटलं, तू जे गमावलं आहेस ना, ते आता तुला परत मिळणार नाही. अमोल स्तब्ध झाला, कारण प्रीती पुढे म्हणाली, मी आता ती जुनी प्रीती नाही, जी रडत बसत होती, जी नवऱ्याकडे प्रेमासाठी भीक मागत होती, नवऱ्याची रात्र रात्र वाट पाहत होती, रात्रभर रडून जागून काढत होती. त्या शब्दांत राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त एक स्वाभिमान होता. पण तरीही मी तुला माफ केलं आहे, कारण कधीतरी मीही तुझ्यावर खरं खरं प्रेम केलं होतं, ती म्हणाली. पण तुझ्यासोबत परत तिथं जाणं, ते आता मला शक्य नाही. अमोलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी उशीर केला, तो स्वतःशीच म्हणाला. प्रीतीनं एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे त्याला म्हणाली, अमोल, कधी कधी उशीर इतका होतो की संधी संपून जाते. ती वळली आणि पुढे चालायला लागली. अमोल मागेच उभा राहिला, कारण त्याच्या हातात आता काहीच उरलं नव्हतं. त्या दिवशी प्रीतीनं फक्त एक निर्णय घेतला नाही, तर तिनं स्वतःला पूर्णपणे जिंकलं. काही महिन्यांनी प्रीतीचं आयुष्य अजून बदललं. ती आता एका मोठ्या पदावर काम करत होती. लोक तिचा आदर करत होते. एक दिवस तिला एका कार्यक्रमात बोलण्यासाठी बोलवलं. महिलांसाठी प्रेरणादायी भाषण. ती स्टेजवर उभी होती. समोर शेकडो लोक. ती काही क्षण शांत राहिली आणि मग बोलायला तिनं सुरुवात केली. मी प्रीती आहे, एक साधी सरळ मुलगी, जिनं आयुष्यात अपमानही पाहिला आणि स्वाभिमानाने उभं राहणंही शिकलं. सगळे शांतपणे तिचं बोलणं ऐकत होते. मी एकच गोष्ट सांगू इच्छिते, संसार टिकवण्यासाठी स्वतःला हरवू नका. जिथे सन्मान नाही तिथे प्रेम कधीच नसतं. तिच्या डोळ्यांत आता चमक होती आणि प्रत्येक वडिलांना सांगायचं आहे, तुमच्या मुलीला इतकं मजबूत बनवा की ती कुणासमोरही झुकणार नाही. शंकरराव सुद्धा तिथंच प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू होते. प्रीती स्टेजवरून खाली येताच ती सरळ आपल्या बाबांकडे गेली. बाबा, शंकररावांनी तिला मिठी मारली. तू जिंकलीस बाळा, ते हळू आवाजातच म्हणाले. प्रीती हसली. नाही, आपण जिंकलो बाबा. त्या क्षणी एक वडील आणि एक मुलगी, दोघांनीही आयुष्याची सर्वात मोठी लढाई जिंकली होती. आणि तिकडे अमोल आपल्या आईचं ऐकून, आपल्या बायकोचा अपमान करून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. हसता खेळता आपला संसार त्यानं मोडला होता. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नाही. प्रेम तेच जिथं सन्मान असतो आणि प्रत्येक मुलगी कमजोर नसते. तिला फक्त स्वतःची ताकद ओळखायला वेळ लागतो. प्रीतीची कथा ही फक्त एका मुलीची गोष्ट नाही, ती प्रत्येक त्या मुलीची, स्त्रीची आणि माणसाची कहाणी आहे, ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी अन्याय सहन केला आहे, पण तरीही स्वतःला हरवू दिलं नाही. या कथेचा सर्वात मोठा संदेश म्हणजे स्वाभिमान हा कोणत्याही नात्यापेक्षा मोठा असतो. आपण अनेकदा नाती टिकवण्यासाठी, लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या भावना, स्वप्न आणि अस्तित्व बाजूला ठेवतो. आपण विचार करतो, थोडं सहन केलं तर सगळं ठीक होईल. पण सत्य हे आहे की जिथे सन्मान नाही तिथे काहीही कधीच ठीक होत नाही. प्रीतीनेही सुरुवातीला सगळं सहन केलं, कारण तिला तिचं घर टिकवायचं होतं. पण जेव्हा तिच्या स्वाभिमानावर वार झाला, तेव्हा तिनं एक कठीण पण योग्य निर्णय घेतला, स्वतःसाठी उभं राहण्याचा. ही कथा आपल्याला शिकवते की कमजोरी म्हणजे रडणं नाही, कमजोरी म्हणजे अन्याय सहन करत राहणं नाही. खरी ताकद म्हणजे जे चुकीचं आहे त्याला नाही म्हणण्याची हिंमत. प्रीतीचं आयुष्य बदललं कारण तिनं स्वतःवर विश्वास ठेवला. तिने स्वतःला दोष दिला नाही, तिनं परिस्थितीला हरवू दिलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिने स्वतःची किंमत ओळखली. ही कथा प्रत्येक वडिलांसाठीही एक मोठा संदेश देते. मुलींना फक्त प्रेमच देऊ नका, तर त्यांना इतकं सक्षम बनवा की त्या स्वतःसाठी उभ्या राहू शकतील. शंकररावांनी प्रीतीला साथ दिली, तिच्यावर त्यांनी विश्वास ठेवला
आणि हाच विश्वास तिची सर्वात मोठी ताकद ठरली. आणि प्रत्येक नात्यासाठी एक सत्य, प्रेम तेच खरं जिथे आदर असतो. तर नात्यात अपमान, भीती आणि वेदना जास्त असतील तर ते नातं टिकवणं म्हणजे स्वतःला हरवणं आहे. प्रीतीने अमोलला माफ केलं कारण माफी ही तिची ताकद होती, कमजोरी नव्हती. पण तिने परत मागे वळून मात्र पाहिलं नाही, कारण तिला माहिती होतं काही दारे बंद केली तरच नवीन रस्ते उघडतात. या कथेचा शेवट आपल्याला एक गोष्ट ठामपणे सांगतो की स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा सन्मान कधीच सोडू नका आणि कोणासाठीही स्वतःचं अस्तित्व हरवू नका. कारण शेवटी आपण जिंकतो तेव्हा जग आपल्यासाठी टाळ्या वाजवतं, पण त्या जिंकण्यामागे असते आपली जिद्द, आपला स्वाभिमान आणि स्वतःवरचा विश्वास. प्रीतीची कथा संपली असेल, पण तिचा संदेश प्रत्येकाच्या आयुष्यात नवं बळ देणारा आहे. बाकी ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रीतीने अमोलला माफ करून आपला संसार पुन्हा नव्यानं सुरू करायला हवा का? अमोलने पुन्हा प्रीतीला समजावून तिची माफी मागून तिच्यासोबत नव्यानं संसार सुरू करायला हवा का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्की द्या. स्टोरी आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.